पीडित कुटुंबीय आहेत, त्यांना मी असेल, काका असेल, स्वातीताई असतील, आम्ही सर्वजण भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं काय मत आहे हे तिथं आम्ही जाणून घेतलं. या सर्वांचं एकच मत आहे, हा जो विक्षिप्त आणि जो क्रिमिनल माइंडेड व्यक्ती आहे ज्याने हे कृत्य केलं, त्या व्यक्तीला फक्त एकच सजा मिळाली पाहिजे, ते म्हणजे फाशी, आणि ते सुद्धा लवकरात लवकर. बाकी या परिवाराची काही आर्थिक कुठेही काही मागणी नाही, काय नाही, फक्त त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी या सगळ्यांची मागणी आहे. फाशी ही लवकर लवकर तिथं झाली पाहिजे. आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं, सरकार मदत करेलच, प्रशासकीय अधिकारी मदत करतील, पण आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडनं सुद्धा जर त्यांची काही अपेक्षा असेल तर नक्कीच ती आम्हाला सांगावी. चांगले वकील, त्यांच्याकडनं काही सल्ला, या सगळ्या मदत करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत अशी भूमिका त्यांच्यासमोर तिथं मांडली. त्याच्याच बरोबर सरकारला आम्हाला खरं तर विनंती करायची, बाल हक्क समिती यांच्याकडनं ज्या पद्धतीने लवकरात लवकर काही पावलं घेण्याची अपेक्षा आहे ती पावलं तिथं घेतली जात नाहीत. महिला आयोग महाराष्ट्राकडनं अजूनपर्यंत कुठलीही ऍक्शन तिथं घेतली गेली नाही, त्यांच्याकडनं पाठपुरावा झाला नाही. अध्यक्ष नसले तरी अधिकारी त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की लवकरात लवकर तिची ऍक्शन तिथं घेण्यात यावी व एक योग्य असा पारदर्शक पद्धतीने काम करणारा चांगला वकील हा या पीपी म्हणून या प्रकरणासाठी त्या ठिकाणी देण्यात यावा. त्याच्याच बरोबर वकील संघटना जी आहे भोर तालुक्याची, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा अशी चर्चा आहे की तो पलीकडे असा जो क्रिमिनल आहे त्याला कुणीही वकीलपत्र त्याचं घेणार नाही अशी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व त्याच्याच बरोबर महाराष्ट्राची जनता या परिवाराबरोबर त्या ठिकाणी भक्कमपणे आहे. मीडिया सुद्धा या परिवारावर भक्कमपणे आहे. काल पुण्यामध्ये आंदोलन झालं, 4 तास सगळा हवे बंद झाला. घटना संतापजनक आहे. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलेलं होतं, मात्र त्यानंतर सुद्धा पोलिसांनी हे आंदोलन संपवलं. त्यांचं समाधान झालं होतं राज्य सरकारच्या चर्चेशी का? आता तुम्ही चर्चा केली, काय बोलणं झालं होतं आंदोलनानंतर? एकतर काल जे काय आंदोलन झालं, लोक भावनिक आहेत, परिवार भावनिक आहेत, या सोसायटीमध्ये राहणारे सुद्धा लोक तिथं भावनिक आहेत, आणि त्या अनुषंगाने लोक रस्त्यावर उतरून त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी तिथं प्रयत्न करत होते. खरं तर पीएम होत असताना सुद्धा बराच वेळ तिथं लागला. ठीक आहे, काही प्रक्रिया असेल त्यामुळे वेळ लागला असावा, पण मग एवढा जर विलंब या ठिकाणी होत असेल आणि त्याच्याच बरोबर हे सगळे अभ्यासू लोक आहेत, त्यांनी आकडेवारी काढली तर पॉस्को केसमध्ये असू द्या, नाहीतर रेपच्या केसमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, नाहीतर बहुतांश उदाहरणं आहेत की एखादा क्रिमिनल हा जेलमध्ये जातो आणि काही दिवसानंतर बेलनी बाहेर येतो. मग या चिमुकलेला न्याय कसा मिळणार अशी लोकांची भावना तिथं होती. म्हणून जेव्हा सकाळी का दुपारी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी इथं आल्या होत्या, काकी आल्या होत्या, त्यांनी सुद्धा सीएम साहेबांबरोबर या लोकांचं बोलणं करून दिलं. काल सुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं बोलणं सुरू करून दिलं. सीएम साहेबांनी शब्द दिलाय जो आता इथे असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला, 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की दुर्घटना जी घडली, हे जे काही कृत्य त्या